नमस्कार मित्रांनो, मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, तुम्ही हे टायटल वाचून थोडेसे आश्चर्यचकित झालेले असाल, पण हे खरं आहे. काय झालं की खरं म्हणजे हा रणबीर कपूरचा जो चित्रपट आहे ॲनिमल, पाहणार नव्हतो मी. पण स्वानंद किरकिरे यांची पोस्ट वाचली होती मी, आणि ती पोस्ट वाचून मला खरंच वाटलं, माझ्यातली क्युरिओसिटी, माझ्यातली जिज्ञासा जागृत झाली आणि मला वाटलं की नाही, काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे, नेमकं काय दाखवलं जात आहे. एक ती प्रेरणा होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 300 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे आता त्या चित्रपटाने. तर असं काय नेमकं त्याच्यामध्ये आहे जे आपल्या समाजाला आवडतं आहे, ही एक जिज्ञासा माझ्यामध्ये होती. आणि खरोखरच चिंताजनक वाटावी अशी थोडीशी परिस्थिती आहे. 2-3 मुद्दे. एक म्हणजे की स्वानंद किरकिरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये जे म्हटलंय त्याचा मला खरोखरच अनुभव आला. त्यांनी म्हटलं की त्या चित्रपटामध्ये एका सीनमध्ये त्या कॅरेक्टरच्या तोंडून किंवा रणबीर कपूरच्या तोंडून तो वांगा का भेंडी जो कोणी आहे, रेड्डी, त्यांनी एक वाक्य असं पेरलेलं आहे की अल्फा मेलची त्यांनी डेफिनेशन केली आहे. अल्फा मेलची व्याख्या करताना त्यांनी असं म्हणलंय की जे अल्फा मेल नसतात ते कोण असतात, तर ते कवी बनतात. चांद तारे तोड लावूंगा तेरे लिए, असं काय 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 ते म्हणतात. आणि त्या वाक्यामुळे स्वानंद किरकिरे दुखावला गेला. परिणितासारख्या उत्कृष्ट दर्जेदार चित्रपटातल्या सुंदर सुंदर गाणी ज्याच्या हातातून निर्माण झाली असा तो स्वानंद किरकिरे आहे. उत्तम गायक आहे, उत्तम कलाकार आहे, उत्तम नट आहे तो, पण मुळात तो एक उत्तम कवी आहे. तर तो हर्ट झाला तिथे ते वाक्य ऐकून. ठीक आहे यार, तुम्ही ते तुमचा अल्फा बीटा गॅमा काय करायचं ते घाला गोंधळ, पण तो एक कवी दुखावला जातोय. कवीला तुम्ही कशाला उगीच टार्गेट करताय. आणि ते मला पण हिट झालं मी जेव्हा बघितलं, कारण मी पण एक स्वतः कवी आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या जगातल्या सगळ्या कवींना तुम्ही एका तागडीत तोललत, म्हणजे हा हा काय प्रकारे मला काही कळलं नाही. म्हणजे हे वाक्य ज्या कुणा व्यक्तीच्या हातातून निघालं असेल त्याला खरोखरच साष्टांग दंडवत की बाबा रे, आप महान हो, आम्हाला काही कळत नाही, आम्ही मूर्ख आहोत, आम्ही ढड्ढण आहोत. ठीक आहे. तर ती एक गोष्ट दुखावणारी, एक ती गोष्ट अत्यंत महत्वाची. त्याच्यात एक म्हणायला त्यांना सुटका आहे, एक 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 असा वाव आहे, एक सबब अशी आहे, ते जे कोणी लेखक दिग्दर्शक असतील त्यांची, की हे हे आमचं मत नाहीये. तसं मत त्या कॅरेक्टरचं आहे, त्या व्यक्तिचरित्राचं आहे. आणि अशी माणसं जगात असू शकतात की ज्यांना कवींच्या विषयी असं वाटत असेल की त्यातून त्यांना अल्फा मेलची मानसिकता दाखवायची, की ओके जर तसं असेल तर अंडरस्टँडेबल. पण वाईट हे वाटतं की तसं वाक्य त्यांनी तिथे उच्चारल्यानंतर पब्लिक मधून हशा आणि टाळ्या. म्हणजे आय डिडंट एक्सपेक्ट दॅट ॲटलिस्ट. ठीक आहे यार, तुम्ही चित्रपटामध्ये त्या अशी विचित्र मानसिकता असलेल्या माणसाच्या तोंडचं ते वाक्य तुम्ही दाखवलं, पण निदान त्यावर हशा शिट्ट्या आणि टाळ्या तरी यायला नको होत्या. पण जर तशा त्या येत आहेत तर त्याच्यातून लक्षात येतं की आमचा समाज कुठल्या दलदलीत अडकलेला आहे, आमचा समाज कसल्या गटारीत अडकलेला आहे, की त्यांना ते योग्य वाटतंय. आमच्या समाजाला ते योग्य वाटतंय की हो, अल्फा मेल म्हणजे कोणतरी ग्रेट आहे, आणि जे अल्फा मेल नसतात ते सगळे तेरे लिए चांद तारे तोड लावूंगा अशा पद्धतीच्या कविता रचणारे असतात. वीकर पीपल, वीकर मेन, थोडक्यात अशी संभावना करून टाकली. आणि हे या समाजाला पटतंय, हे त्याचं द्योतक आहे. ज्या अर्थी तिथं त्या मुद्द्यावरती टाळ्या मिळतात, त्या मुद्द्यावरती हशा पिकतो. मग इथं प्रश्न हाही निर्माण होतो की कवी काय फक्त पुरुषच असतात का? कविता तर स्त्रिया पण करतात. त्यांच्याविषयी मग त्यांची व्याख्या कशी करणार? कवयित्रींची व्याख्या कशी करणार? का त्यांना काही स्थानच नाहीये? आणि हे म्हणायला अगदी वाव आहे, कारण हा बनतो दुसरा मुद्दा की हा जो कोणी वांगी भेंडी जो कोणी आहे तो रेड्डी,
त्याच्यात कुठलाही पिक्चर काढून बघा, म्हणजे आताचा हा त्याचा ॲनिमलच फक्त नाही, तर कबीर सिंगचा जो नावाचा जो चित्रपट होता, शाहिद कपूरला घेऊन काढलेला, त्यातही असंच मेल चॉविनिझम मोठ्या प्रमाणात दाखवलं होतं. पुरुष सत्तावाद असलेलं कॅरेक्टर हे प्रधान दाखवलंय त्यामध्ये. नायक हा असा पुरुषी बरं बरं पुरुषी मानसिकता ही एक गोष्ट आहे, पण त्या वांगी भेंडी जो कोणी आहे ना, त्या त्याचा जो नायक आहे तो बॉर्डर लाईन काय पूर्ण खलनायक असल्यासारखाच आहे. खलनायक ही पुरुषी मानसिकता. सगळे पुरुष काही वाईट नसतात यार, कम ऑन. ह्याच्यातला जो ह्याच्या कल्पनेतला जो नायक आहे ना, तो अत्यंत पाशवी आहे. पाशवी पुरुष, म्हणजे त्याला त्याला मनुष्य नाही म्हणता कामा. असे सगळे त्याचे खलनायक, असे सगळे नायक नाव असलेले किंवा प्रधान भूमिका असलेले ते खलनायक आहेत सगळे. तो त्या कबीर असू देत, नाहीतर ह्यातला रणविजय असू देत या चित्रपटातला. तर तर मुद्दा असा आहे मित्रांनो, की त्यामध्ये हा जो कोणी अल्फा मेल दाखवलेला आहे, तथाकथित अल्फा, तोच केवळ त्याच्या पत्नीशी कसं वागतोय हे नाहीये, तर तो एकंदरीतच सगळ्यांशी कशा पद्धतीने वागतोय, तो किती पॉझिटिव्ह आहे, त्या पॉझिटिव्हपणाचं ग्लोरिफिकेशन. आणि त्यामुळे तो लेखक आणि दिग्दर्शक जो आहे ना, त्यांची खरोखरच सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करायला पाहिजे. खूप जास्त गरज आहे असं मला वाटतं. तर आणखीन एक त्यांच्या तो जो कोणी वांगी भेंडी जो आहे, त्याच्या कथांमध्ये स्त्रीला काहीही स्थान नाहीये. ती एक उपभोग्य वस्तू आहे. उपभोग्य वस्तू. तिला काहीही स्थान नाहीये. आणि हे त्या कथेतून, त्यांच्या त्या चित्रपटातून जाणवतं. आणि आणि त्याचं ग्लोरिफिकेशन आहे, उदात्तीकरण आहे, मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण आहे. आणखीन एक मुद्दा मित्रांनो, की काही फेसबुक पोस्ट्स होत्या, काही व्हॉट्सअप पोस्ट्स पण होत्या, जे मी थोडं तो चित्रपट पाहण्याआधी जरा बघत होतो, वाचत होतो, की हा काय प्रकार आहे नेमका, आणि अजून माझं ठरत नव्हतं पाहावा की न पाहावा. आणि बऱ्याचशा निगेटिव्ह कमेंट्स त्याच्यामध्ये होत्या, की हिंसेचं ग्लोरिफिकेशन, दुष्ट प्रवृत्तीचं ग्लोरिफिकेशन, नशेचं उदात्तीकरण, स्त्रीला तुच्छतापूर्ण वागणूक, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. हे आहे का ह्याच्यामध्ये? खरंय. अगदी अगदी 100%, 100 नाही 101% या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव ॲनिमलमध्ये आहे. ह्या चित्रपटाला काही स्टार रेटिंग द्यावं का? मला वाटतं हा स्टार रेटिंग देण्याच्या लायकीचा चित्रपट नाही. कोणताच स्टार, म्हणजे ना ह्याला कमी ना जास्त, कुठलंच स्टार मी नाही देऊ शकत. आय एम कन्फ्युज्ड. हा चित्रपट जसा सुट्टा मारून किंवा एक कश नुसता ओढून नाही, तर हा चित्रपट त्या लेखकांनी एक काय म्हणूया, अफू, गांजा, चरस, कोकेन, अशा विविध मादक द्रव्यांचं मिक्सचर करून, कॉकटेल करून, त्याचा एक शॉट त्यांनी काहीतरी करून, कसा तरी करून घेतलाय आधी. आणि एकदा नाही, अनेक वेगवेगळे दिवस, विविध सिटिंग्स करून अशा त्या नशेच्या अंमलाखाली त्या लेखकांनी ते लिखाण केलं. आणि ते जे काही ती स्क्रिप्ट तयार झाली, त्या स्क्रिप्टच्या आधारावरती डिरेक्टरला जे तो चित्रपट पूर्ण दिग्दर्शित करायचा होता, त्या डिरेक्टरनी एक वेगळं मिक्सचर अजून एक तयार केलं मादक द्रव्याचं, आणि त्याचं सेवन करत करत तो चित्रपट डिरेक्ट केलाय की काय. आणि ह्याच्यावरती कळस म्हणजे जो रणबीर कपूर आहे, त्यांनी आणखीन वेगळं कॉकटेलचा सेवन करत करत त्या नशेच्या अंमलाखाली आणखीन स्वतःचे रंग त्या चित्रपटामध्ये भरले की काय. अशी शंकेला जागा आहे. चित्रपट बघताना ही शंका पुन्हा पुन्हा येते. अत्यंत म्हणजे तो त्यातली हिंसा अंगावर येणारी आहे. खरोखर सर्वांना नम्र विनंती आहे, 18 वर्षाखालच्या मुलांनी हा चित्रपट, मुलींनी हा चित्रपट बघू नये, चित्रपटगृहाच्या जवळ फिरकूही नये. आणि आई वडिलांनी, म्हणजे सगळे जे कोणी पालक असतील, त्यांनी सावधगिरी बाळगावी की आपली मुलं जी 18 वर्षाच्या खालची आहेत ती बघायला तर जात नाहीयेत ना हा चित्रपट.
याचं कारण असं की मला चित्रपटगृहामध्ये काही मूर्ख टाळकी तशी दिसली जी 18 वर्षाच्या खालची निश्चितपणे होती, हे मी सांगू शकतो. दुसरी गोष्ट, 18 वर्षाखालची ही जशी एक लेवल त्यांनी घातली आहे, दुसरी एक लेवल त्यांनी घातलेली नाहीये, पण ती मी तुम्हाला सांगतो की वैधानिक इशारा म्हणून जे वयानी 18च्या पुढे आहेत पण मनानी इतके स्ट्रॉंग नाहीत, इतके खंबीर नाहीत, त्यांनी कृपया हा चित्रपट बघू नये. जे मनानी खंबीर आहेत अशांनीच हा चित्रपट बघा, नाही तर तुम्हाला त्रास होईल. दुसरी गोष्ट, ना मी कुठल्याच हिंसेचं समर्थन करत नाही करत मी समर्थन कुठल्याच हिंसेचं. पण मी थोडं वेगळ्या पद्धतीने या चित्रपटाकडे बघतोय की म्हणजे दोन बाजू आहेत या चित्रपटाकडे बघण्याच्या, दोन बाजू आहेत आणि दोन्हीही योग्य आहेत असं माझं मत आहे. एक बाजू महत्वाची आहे, ती म्हणजे जगामध्ये असा हिंसाचार होत नाही का जो दाखवलाय. तर मित्रांनो, येस, की एक्झॅजरेशन तर आहेच की एकटा मनुष्य खूप साऱ्या गन्स घेऊन आणि अशा बेछूट गोळीबार करत अनेकांना मारतोय रॅन्डमली आणि अगदी 100-150 गुंडांना तो खलास करतोय, जणू काही झुरळांना खलास करावा. आपण झुरळ पण इतक्या संख्येने मारत नाही ऍक्च्युली. हे म्हणजे एक्झॅजरेशन आहे असं मला वाटतं. प्रत्यक्षात असं होत असेल किंवा नाही, गॉड नोज. पण गंमत ही की या चित्रपटामध्ये एकही पोलीस पण नाही. म्हणजे इतकं सारं काय 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 होतं, पण एक पोलीस इन्क्वायरी होत नाही किंवा पोलीस खाकी वर्दीतला एक पोलीसही दिसत नाही. म्हणजे कमाल आहे, कमाल, दुसरा शब्दच नाही याच्यावरती. असो. दुसरी गोष्ट ही की त्या हिंसेमध्ये सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे, म्हणजे मी पोस्ट क्रेडिट सीनच्या विषयी तर बोलतच नाहीये, क्रेडिट सुरू होण्याच्या आधीचा जो पॅच आहे की ज्याच्यामध्ये जो व्हिलन दाखवलाय बॉबी देओल, त्या बॉबी देओलचा खून कशा पद्धतीने करतोय रणबीर, तर तो खून बघताना, ती हत्या बघताना, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी ते उघड उघड अगदी कसलाही आडपडदा न ठेवता दाखवलं ना, तो सीन तो एक्झॅजरेटेड असू शकणार नाही. गॅरंटी तो एक्झॅजरेटेड नाही, कारण जो दहशतवाद आहे, मध्यपूर्वेतला जो दहशतवाद आहे, मध्यपूर्वेतच फक्त नाही, अगदी आपल्या अफगाणिस्तान, पाकिस्तान, अगदी भारतामध्ये सुद्धा जो काही दहशतवाद पसरलेला आहे, त्या दहशतवादी जे लोक असतात ते बळी पडलेल्या, त्यांची विचारधारा, त्यांचा धर्म ज्यांना आवडत नाही किंवा त्यांचा धर्म जे फॉलो करत नाहीत, अशांना याच पद्धतीने गळा चिरून खलास करतात. आणि त्याचं व्यवस्थित चित्रीकरण, म्हणजे ती सेम पद्धत या चित्रपटामध्ये दाखवली आहे. सेम, म्हणजे त्यात काहीही एक्झॅजरेशन नाही. तिथं कुठंही ते पिक्चर ब्लर केलेलं नाही, व्यवस्थित दाखवलंय अगदी लिटरली. सो जर कुणाला आय डोंट नो, म्हणजे जर कुणाला क्युरिओसिटी असेल, जिज्ञासा असेल, जाणून घ्यायचं असेल की दहशतवादी कशा पद्धतीने हत्या करतात, काही विशिष्ट दहशतवादी म्हणतोय ना मी, काही विशिष्ट दहशतवादी कशा पद्धतीने विरोधी धर्माच्या लोकांचं शिरकाण कसं करतात, हे ज्यांना कुणाला बघायचं असेल त्यांनी या चित्रपटातला शेवटचा शॉट बघावा. शेवटचा पोस्ट क्रेडिटचा नाही, विलनला खलास करतानाचा शॉट बघावा, म्हणजे त्यांना लक्षात येईल की कशा पद्धतीने हे होतं. हे बघा असं मी सांगत नाही, ज्यांना क्युरिओसिटी असेल त्यांनी, असं म्हणतो मी. आणि दुसरी गोष्ट की पुरुष सत्तावाद किंवा पुरुषी जे प्रभुत्व, स्त्रियांना दुय्यम वर्तणूक, स्त्रियांना अशी हाडहूडची वागणूक, हे जे काही या चित्रपटामध्ये दाखवलंय, त्याचं उदात्तीकरण जे केलंय, तर ते तरी एक्झॅजरेटेड आहे का? तर नाही, हेही एक्झॅजरेटेड नाही. समाजामध्ये हे चालतंय, हे समाजामध्ये चालतंय. हिंसा सुद्धा समाजात चालू आहे अक्षरशः. पबजी किंवा तुमच्या ते लुडो वगैरे सारख्या गोष्टी, आणि त्याच्यावरती पैसे वगैरे लोक लावतात आणि त्याच्यात कोणी हरला केला किंवा काही संशय, चारित्र्याचा संशय असल्या कित्येक गोष्टीवरनं लोक एकमेकांची डोकी फोडतात. काही म्हणजे तुम्ही एक काम करा, रोजचं वर्तमानपत्र डिटेल वाचा.
आपण काय करतो, आपण वर्तमानपत्रामध्ये आपल्याला हव्या त्या बातम्या वाचतो, हवे ते लेख वाचतो आणि बाकी ते वर्तमानपत्र मिटून आपण गुंडाळून साईडला रद्दीत टाकून देतो. पण मित्रांनो, तुम्ही बारीक 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 क्राईम स्टोरीज जर सगळ्या वाचत गेल्यात ना रोजच्या वर्तमानपत्रातल्या, तर तुम्हाला लक्षात येईल की अशा या सगळ्या घाणेरड्या गोष्टी आपल्या अवतीभोवती चालू आहेत. आणि जर डोळे कान नाक सगळं आपण उघडे ठेवले तर तुम्हाला लक्षात येईल की हो, जसं हिंसाचार हा आपल्या अवतीभोवती चालू आहे, तसाच हा पुरुषी, नुसतं पुरुषी नाही, खुनशी पाशवी विचाराच्या पुरुषांचं प्रभुत्व हे आपल्या समाजामध्ये राहिलेलं आहे. आणि स्त्रियांची पिळवणूक ही पाशवी पुरुषी लोकांच्याकडनं होतेच आहे. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे, हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. हा, काही ठराविक घरांमध्ये थोडंसं वेगळं वातावरण असू शकेल, पण बहुतांश ठिकाणी विविध पद्धतीने हिंसाचार हा चालू आहे, विविध पद्धतीचा हिंसाचार चालू आहे. आणि प्रेमाच्या नावाखाली जे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचं जे ग्लोरिफिकेशन जे दाखवलेलं चित्रपटामध्ये, तेही आजूबाजूला आपण बघतो की नाही? हो, बघतो. पॉझिटिव्हपणालाच प्रेम म्हणणं ही सरसकट सर्वत्र वाढत चाललेली एक विकृती आहे. आणि विकृती तर अनेक प्रकारच्या या समाजामध्ये पसरलेल्या आहेत. तर ही झाली एक बाजू, म्हणजे की जे चित्रपटामध्ये दाखवले ते तसं समाजामध्ये घडतंय की नाही घडतंय? तर हो, घडतंय. आणखीन एक मुद्दा म्हणजे संपत्तीचं नागडं उघडं प्रदर्शन, संपत्तीचा माज हा भयंकर पद्धतीने दाखवलाय. आणि तो तसा घडतोय का नाही? कमी जास्त फरकाने लोक संपत्तीचा माज करतायत, हे आपल्या बघण्यात. त्याच्यामुळे ही काही फार अगदी जगावेगळी गोष्ट नाही. आणि आणखीन एक गोष्ट, नशेडी लोक आहेत की नाही? तर हो, ही जशी नशा जे दाखवतायत ना, ती तर कमी आहे नशा. इतकी भयंकर नशा करणारे लोक आपल्या समाजामध्ये आहेत. म्हणजे ड्रग कंट्रोल ब्युरो जो काही आहे भारतामध्ये, ड्रग्सच्या विरुद्ध कारवाया करणारा जो काही विभाग आहे भारतातला केंद्र सरकारचा, त्यांचा रिपोर्ट आहे की आपल्या देशातले किती टक्के लोक हे नशेच्या अंमलाखाली आहेत. साध्या नशेच्या नाही, अंमली पदार्थांच्या नशेखाली. त्यावरचे आपले सेंटर स्पॉटचे स्वतंत्र व्हिडिओज आहेत, जवळजवळ 2-3 व्हिडिओज आहेत डेडिकेटेड. ते जरूर आपण बघावे अशी मी आपल्या सगळ्यांना प्रार्थना करेन. सो हा झाला एक भाग की जे चित्रपटात दाखवलं ते तसं समाजात घडतंय का नाही घडतंय? तर थोड्याफार फरकाने या गोष्टी घडत आहेत. पण दुसरी बाजू, की समाजामध्ये अनेक काय काय गोष्टी घडतात, ते तुम्ही सगळं दाखवणार का? दाखवणार का तुम्ही? काय काय दाखवणार? मग जर आज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून जर दाखवत असाल, या सगळ्या वाईट गोष्टी जर तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून दाखवत असाल की वास्तवताय वास्तवताय वास्तवताय, तर वास्तव गोष्टी आम्ही पडद्यावर आणतोय, तुम्हाला हव्या तर बघा. अशा, किंवा ही किती छान छान पळवाट आहे की धूम्रपान सेहत के लिए हानिकारक है, असं अगदी बारीक टायपात त्या स्क्रीनमध्ये खाली लिहून, त्या स्क्रीनमध्ये ते हिरो असतील हिरोईन असतील त्यांना दारू आणि काय तो सिगरेटी फुंकताना दाखवायचं. हे आता इतकं कॉमन झालंय की आता ते आपण पण ऍक्सेप्ट केलेलं आहे की असं इट्स व्हॉट्स सो रॉंग इन इट, असं आपण ते आता घ्यायला लागलेलो आहोत. तर या पद्धतीने दुष्ट प्रवृत्ती ज्या काही आहेत, विकृत गोष्टी ज्या आहेत, त्या पडद्यावरती आपण आता सरसकट OTT प्लॅटफॉर्मवरती तर यायला लागलेलंच आहे. काहीच तिथं आता लाजलज्जा शरम उरलेली नाहीये. आता बिग स्क्रीनवरती सुद्धा हे सगळं दाखवायला लागलेले आहेत. आणि त्याला ऍक्सेप्टन्स समाजाचा आहे लक्षात येत आहे. 300 कोटीचा टप्पा पार केला म्हणजे समाजात ऍक्सेप्टन्स आला. आणि हे पहिल्यांदाच नाही घडलेलं, कबीरच्याही वेळेला तसंच घडलेलं होतं. आणि पुष्पा काय वेगळं आहे? पुष्पामध्ये काय कमी जास्त दाखवलं होतं यापेक्षा? पुष्पाही तितकंच भयंकर होतं. ठीक आहे. तर समाजामध्ये ह्या गोष्टीला, समाज ह्या गोष्टीला उचलून धरतोय एकीकडे, दुष्ट प्रवृत्ती आणि विकृतींचं मोठ्या पडद्यावरती प्रदर्शन आणि त्याचं ग्लोरिफिकेशन. तर मला भीती ही वाटते की आता चित्रपट सृष्टी कुठल्या दिशेने जाणार. आणि स्वानंद किरकिरेंनी बरोबर म्हटलेलं आहे, इज दिस दी एंड ऑफ गुड सिनेमाज? एक एरा संपतोय का? चांगल्या चित्रपटांचा एरा संपणार आहे का? भीती आहे मित्रांनो, कारण चांगल्या चित्रपटांना गर्दी होत नाही आजकाल. ह्या असल्या विकृत मानसिकता असलेल्या चित्रपटांना डोक्यावर घेत आहे पब्लिक. तर मित्रांनो, म्हणजे आता काही काही भयंकर ज्या गोष्टी आहेत त्यावरती चित्रपट येणार का? आणि त्याचा परिणाम समाजावर काय होईल?
कारण मित्रांनो, असं नाहीये की आपण फक्त चित्रपट बघतो आणि सोडून देतो. नो, असं नाही होत. चित्रपट हे एक असं माध्यम आहे ज्यावरती पिढ्याच्या पिढ्या तयार होतात. काही काही चित्रपट त्यातले मैलाचा दगड असतात. लोक फॉलो करतात, लोक कॉपी पण करतात नायकांना. तर मित्रांनो, कल्पना करा तुम्ही, आज बाल लैंगिक शोषण ही एक दुष्ट प्रवृत्ती, एक विकृती आपल्या समाजामध्ये घडतीये, होतीये. आपल्याच नाही, जगभरात अनेक ठिकाणी या गोष्टी होत आहेत. देहविक्रेत ही एक सामान्य बाब आहे, पण चाइल्ड ट्रॅफिकिंग आणि काय म्हणूया, व्यापार, स्त्री पुरुष लहान मुलं यांचा व्यापार केला जातोय अजूनही. अजूनही हे होतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवणार आहात का? या सगळ्या दाखवणार आहात तुम्ही गोष्टी बिग स्क्रीनवरती? म्हणजे आता अजून काय काय आम्ही अपेक्षा करायची? बाललैंगिक शोषण सारख्या गोष्टी सुद्धा तुम्ही पडद्यावरती आणणार का? म्हणजे मग माझं म्हणणं आहे की तुम्ही विधी निषेध नावाचा जो शब्द आहे की कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. तर हे आता सोडून देणार आहे का? सगळे जे लेखक, दिग्दर्शक, निर्माते जे आहेत ते आता सगळी सोडून देणार आहेत का? लाज लज्जा शरम आणि विधी निषेध हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की सेन्सॉर बोर्ड झोपा काढणार आहे का? का सेन्सॉर बोर्डाला सुद्धा हे प्रोड्युसर्स काही नशेडी गोष्टी देतात का? म्हणजे कुठल्या नशेच्या अंमलाखाली सेन्सॉर बोर्डाने ह्यांना सिग्नेचर दिली? ग्रीन सिग्नल कसा दिला? कोणी परमिशन दिली? सेन्सॉर बोर्डावरती बसलंय कोण? ऍक्सेप्ट नुसतं 18 वर्षाची लिमिट घालून दिली, नो, नॉट अलाउड. हे झालं कसं? आणि मग मग मला असं वाटतं सेन्सॉर बोर्डाची चौकशी का होऊ नये? आणि दुसरी गोष्ट, केंद्रीय प्रसारण मंत्री काय करतायत? त्यांचं लक्ष आहे का नाही? आज इतके दिवस झाले हा चित्रपट रिलीज होऊन, काय चाललंय? केंद्रीय प्रसारण मंत्रालय नेमकं करताय काय? तुम्ही अनेक वेगवेगळ्या ऍप्सवर, साईट्सवर बंदी घातली ना, पण एक दिग्दर्शक, तो वांगा भेंडी जो कोणी आहे, तो सगळं भरीत फैलावतोय. असं असताना केंद्रीय मंत्रालयाने काय करायला पाहिजे? कारण जर सेन्सॉर बोर्ड काही करू शकत नाहीये तर काहीतरी स्टेप उचलायला हवी असं मला वाटतं. तर असो, जे काय ज्यांच्या हातात अधिकार आहेत ते यावरती काही करतील नाही करतील, गॉड नोज. ना मी म्हणेन की हा चित्रपट बघा, ना मी म्हणेन की हा चित्रपट बघू नका, कारण कुणाच्या आवाहनाने काहीही होत नाही. ज्यांना बघायचंय ते बघतील, ज्यांना नाही बघायचं ते नाही बघणार. मी इतकंच म्हणेन की हा चित्रपट जर बघितलात तर कृपया त्यातल्या कुठल्याही सीनची कॉपी तुमच्या प्रत्यक्ष जीवनात करू नका. इतकी मी मिनिमम अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून करीन की जास्तीत जास्त चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. तो चित्रपट म्हणजे एक विकृतींनी भरलेला चित्रपट आहे. तो जर बघितलात तर बघून सोडून द्या. तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये विकृतींना स्थान देऊ नका. विकृती सोडून द्या. स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या वरती संस्कार करा, संस्कारित करा आणि संस्कृतीच्या दिशेने जा. विकृतीला टाळा. इतकं करा आणि मग कल्याणच होईल. तुमचंही कल्याण होईल, समाजाचंही कल्याण होईल. तर मित्रांनो, मी या नोटवर इथेच थांबतो. आपली काळजी घ्या आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.